घाटनेमधील प्रभाग क्रमांक 3 हे काँग्रेसचं बालेकिल्ला मानलं जातं. तर मात्र 2017 मध्ये अंतर्गत वादामुळे ही जी जागा आहे शिंदे गटाला गेली होती. मात्र आता स्थानिक उमेदवार काँग्रेसने दिलेला आहे. आपण प्रदीप चोबे जे आपण त्यांच्याशी बोलूया. काय मुद्दे असतील आपलं प्रभाग क्रमांक 3 मधून आपल्याला काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे, मुद्दे काय असतील? आणि आपल्या समोर प्रकाश देरेकर आहेत आणि ठाकरे गटाचे रोशनी गायकवाड आहेत. कसा लढा पाहतात आपण, काय मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहात? खूप मुद्दे आहे. वार्ड क्रमांक 3चे मेजर मुद्दे जे आहे ते फॉरेस्टचे मुद्दे आहे. काल मला माहिती आली की तिथे गव्हर्नमेंटने एक ॲफिडेविट टाकला आहे की तिथे जो रहिवासी आहे त्यांना आम्ही पालघरला शिफ्ट करणार. ते आम्ही देणार नाही. जिथे ते राहतात तिथेही त्यांना द्यावं लागेल. आणि विकासाचा मुद्दा आहे, लाईटच्या, पाणीचा आणि तिकडे आपला गार्डन नाही आहे, ते आपण करू. काही काळापूर्वी वनविभागाने ते जे छोटे गाळे आहेत ते तोडण्याचे निर्देश दिलेले होते. मात्र मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनामुळे ते स्थगिती देण्यात आली. तुम्ही जे बोलताय 23 तारखेला ॲफिडेविट सरकारकडनं हायकोर्टात देण्यात आलेलं आहे. मग यामध्ये आपण कायदेशीर बाब करून कायदेशीर लढा देणार का? बिलकुल कायदेशीर लढा देणार आम्ही. आणि अपील फाईल करायला लागेल तर आम्ही अपील बी फाईल करणार. आपण पाहिलं तर प्रकाश दरेकर आहेत, जे भाजपचे मोठे चेहरे मानले जातात. आपल्या समोर ते उभे आहेत. त्यांचं आव्हान तुम्ही मानता का? कुठलंही आव्हान नाही. तिथेची जनता स्थानिक मुद्द्यावर आहे. आम्ही ते आपला सोबत आहे. ते बाहेरचे आहे. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. रोशनी गायकवाड जे उबाटाचे आहेत, मतांची बांधणी कसं करणार आता आपण? प्रचार केव्हापासून सुरू करणार? प्रचार 3 तारीखपासून आम्ही सुरू करणार. सिंबॉलानंतर ऑलरेडी जनसंपर्क आमचा चालू आहे. 3 तारखेनंतर आम्ही जोरात प्रचार करू. तर आपण पाहिलं तर स्थानिक उमेदवार हा मुद्दा प्रभाग क्रमांक 3 मध्ये होताना आता पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.